नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. आत्ता वाजलेले आहेत साधारण 3. दुसऱ्या दिवसाला आपण सुरुवात करतोय. तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण रात्रीची ड्राईव्ह करून हॉटेलमध्ये आलो आणि हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे. आत्ता मी निघालोय बाहेर, थोडा वेळ झोप काढली, साधारण अर्धा 1 तास झोप काढली, आंघोळ केली, फ्रेश झालेलो आहे आणि राजवाडा पॅलेस हे जे ठिकाण आहे ते आपण तो पॅलेस बघायला चाललेलो आता. 7 वाजेपर्यंत तो आहे आणि त्याच्या आसपास 1-2 ठिकाणं आहेत, कृष्णापुरी छत्री आणि एक गांधी हॉल, आणि बाकीच्या 2 गोष्टी 5 वाजेपर्यंत आहेत चालू आणि राजवाडा पॅलेस 7 वाजेपर्यंत. बघू तिथे गेल्यावर. खरं तर गाडी चालवायची इच्छा नाहीये, 12-13 तास गाडी चालवून आले. आता इथनं ओला इथे अवेलेबल आहे तर ओला करून जाऊ. रिक्षा करीन मी. 11 किलोमीटर साधारण अंतर आहे, तर बघूयात रिक्षाने किती काय कसे पैसे होतात. ओला करूनच जाऊ आणि मग ते करून येताना तिथे आसपास 56 दुकान जवळपास आहे, तर ते करून मग रात्री थोडं उशिराच 9-10 वाजता डायरेक्ट असं 8 वाजता 9 वाजता किंवा 10 वाजता हॉटेलमध्ये डायरेक्ट परत येऊ. चलो, तर बघूयात मग. आधी राजवाडा पॅलेसला तर जाऊ, मग तिथे उतरल्यावर ठरवूयात कुठे जायचं. ट्रॅफिक बघताय तुम्ही, प्रचंड ट्रॅफिक आहे. आणि आपण जे हॉटेल राहतोय, मी ज्या हॉटेलमध्ये राहतोय ते एका बाजूला आहे आणि ते शहराच्या थोडस बाहेर आहे, आउटर एरियामध्ये. आणि हा राजवाडा पॅलेस जो आहे हा मेन कोर सिटीमध्ये आहे, सिटीमध्ये आतमध्ये चालू आहे. आता ही ट्रॅफिक बघून मला वाटतंय बरं झालं मी कार नाही आणली. जर कार आणली असती तर मी वेडा झालो असतो. ट्रॅफिक मध्ये गाडी चालवायची सवय आहे, पण एवढ्या ट्रॅफिक मध्ये गाडी चालवून मग तिथे जाऊन परत पॅलेस बघायचा आणि तिथे ट्रॅफिक शोधा, कार पार्किंग शोधा. त्याच्यापेक्षा बरं आपण रिक्षा करून जाऊ, सगळं फिरून आणि प्रतीक्षा करू. बदामीला पण हेच केलं. बदामी सगळे बघा तुम्ही नक्की, बदामीला हेच केलेलं आपण. हे काय सगळं मेन मार्केट दिसतं इथलं. इथं दिसतोय फर्स्ट लुक. असू शकतं एवढ्या ट्रॅफिक मध्ये आपल्याला कार आणणं. चला 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 चला. आहे राजवाडा पॅलेस. समोर एक जुनं मंदिर दिसतं. आपण इकडनं आलो, रिक्षा करून आलो ते बरं झालं, कारण एवढ्या ट्रॅफिक मध्ये गाडी लावणं, कार घेऊन येणं शक्य नसतं झालं. आणि रिक्षाने आलो त्यामुळे आपल्याला आता गाडीचं टेन्शन नाही. ठीक आहे, तर बघू याची टायमिंग काय आहे. एक फोटो काढूया, तिथे माहिती आहे, स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा. आहे 7 वाजेपर्यंत. एटीएम शोधत फिरतो येण्यासारखा, कारण तिकीट खिडकीवर गेलो, QR कोड स्कॅन होत नाही. पर्समध्ये कोणाचा तरी मॅक्झिमम ट्रान्झॅक्शन रिच असं आलं तर काही म्हणतात आता जाऊन बाहेरनं कॅश घेऊन या, दुसरा QR कोड नाहीये. ICICI मध्ये गेलो, तिथे 500च्या नोट आहे. समोर SBIचे ATM आहे, तिथं 100ची नोट काढलेली आहे. बघू आता काही 100 रुपये तरी सुट्टे देतात का. पण बाकी परिसर फार गजबजलेला आहे. काय गाईड मिळतो की नाही माहित नाही, विचारायला हवं. गाईड मिळाला थोडीफार माहिती सांगतो. आपण हे करतो, गाईड घेऊन जातो आणि मग माहिती नाही माहिती गाईड सोबत असतील तर. पण नुसतं बघून इकडं तिकडं बघून येणार. बघा बाहेरनं तरी छान दिसतं, आतमध्ये बघू काय कंडिशन आहे. 2 फ्लोर का है? हाँ, ओके. वो बाकी ये 7 मंजिला है पर 1300
1700 मैं इसकी नींव डाली थी, बन के तो तैयार हुआ नहीं था उस समय, बाग के राजाओं ने पूरा कंप्लीट करवा। जुनं बांधकाम आहे मल्हार रावळकर त्यांच्या काळातलं. यहाँ इनके सुरक्षा गार्ड थे, ये गेट भी पुराने हैं। ये तो- कंप्लीट हो गया, 2 जने खोलते और 2 जने लगा। अच्छा. इसमें कब्जा इसमें जॉइंट में रखा, पत्थर का भी जॉइंट ही इसके अंदर ही हुआ, इसके अंदर फिट करा है इसको। पर रात को जब बंद होता है तो बंद करके रखते हैं अभी भी. लगता है, अच्छा. 2 जने लगता है उसका. हाँ. इसको हाथी गेट बोलते हैं। हाथी में बैठे हुए राजा सीधे निकल जाते निकल जाते ते. इथे समोर गणेशालय आहे आणि इथे हे असं हे बघा शूट साठी पण देतात, फोटोशूट साठी, प्री वेडिंग असेल मला वाटतं, किंवा मग काही स्पेशल ऑकेजनचं महिलांचं आता चालू आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी पण हे लोक सध्या देत आहेत. तिथं कोण राहत नाही, दरबार वगैरेच होता. 2 मजले आहेत. ते समोर थोडं ASIचं काम चालू आहे. त्यापैकी चांगल्या अवस्थेत आहे. छान सिमेट्री मध्ये दिसतंय हे. दरबाराचं काम करण्यासाठीच हे बनलेलं दिसतंय. तो ये 2 फ्लोर है, ये पत्थर का है और ऊपर लकड़ी का है. लकड़ी का, लकड़ी अच्छा. ईंट है। हाँ. और ये अपने नीचे भी लकड़ी का। त्या काळातला गणपती आहे. त्यांचं म्हणणं आहे की इथे अजून देव होते आणि त्यांच्या काळात ते भांडी वगैरे ते शेजारी एक मल्हारी मार्तंड म्हणून मंदिर आहे, तिथे शिफ्ट केलं आणि ते पण बघायला आलो. बघू गुगल मॅप मध्ये सापडतंय का, सापडलं तर ते पण बघू. मेरे संग आ गया। अभी इसका काम चल रहा है जोर शोर से। 7 करोड़ मंजूर करे गवर्नमेंट ने। हाँ. नहीं, अच्छा दिख भी रहा है. आप जैसे बोले ये भी फ्रांस शैली में आहे. फ्रांस पण रिस्टोरेशनचा म्हणजे पेंट वगैरे केलेला आहे. अब इसका और सुधार दगड जुने लगेगा, पूरा 10-12 साल जैसा बन जाएगा। थोडं चांगलं दिसा म्हणून पेंट करतायत, पण माहित नाही. थोडं नवीन काम दिसतंय. हे वरती सिमेंट दिसतंय. अभी तो इसके ऊपर भी और लगेगी, ये नहीं देखेंगे। ये वाला भी नया लग रहा है, ये पिलर और ये सब. हाँ, ये पिलर और ये। ये नया आहे पूरा. इथे असं फील येतोय की नवीन बनवलंय. हाँ, तो चल ठीक आहे, थोडं चांगलं दिसावं म्हणून पण आहे. ये पूरा नहीं बना, नवीन बनवलंय त्या स्टाईलचं, कारण 1984 में जल चुका था ये. हाँ हाँ. इंदिरा कांड में। अच्छा. हाँ हाँ, वो उनका हत्याकांड हुआ था तो उसका इंदिरा जी का हत्या हो, हत्या हुआ था तब. पंजाबियों की दुकान थी, हम बाजू में लगाते थे। अच्छा. उनकी दुकानों में आग लगाने से इसमें आग पकड़ लग गई. हाँ हाँ ये हाँ पूरा हाँ. लकड़ी का ही ये बना। लेकिन ये अच्छा बना है फिर भी. वैसे ही जैसा वैसे ही बनाया, बना. कोई फेर बदल नहीं था। आहे का, लाकडाचं दिसतंय नवीन, पण चांगल्या स्टाईलचं आहे. म्हणजे त्याच पद्धतीचं काही बटणं वगैरे त्या पद्धतीचे बनवायचा प्रयत्न केलाय. ये पेंटिंग लगी। हा, माहिती इन्फॉर्मेशन केली कोण कोणते. हा. दादांनी बऱ्यापैकी माहिती दिली. इथं ऑफिशियल गाईड असं नाहीये. तिकीट 20 रुपये आहे. ऑफिशियल म्हणण्याचा गाईड नाहीये. त्यांना विचारलं तर ते म्हणले मला 50-100 रुपये द्या, मी थोडी माहिती सांगतो. ठीक आहे, आपण उगाच फिरण्यापेक्षा त्यांना 100 रुपये दिले, थोडी माहिती सांगितली त्यांनी. हे वरती काम चालू आहे. तर बरेचसे भाग, आता हा भाग ऑलमोस्ट तसाच हा आहे. हा भाग आणि हा भाग 30-40% उरलेला, बाकीचा नष्ट झालेला. म्हणजे हे वरचं तर सगळं नवीन बनवलेलं आहे, खालचं पण निम्मच उरलेलं असं. मग नंतर गव्हर्नमेंटने सगळं पैसे टाकून बनवलेलं आहे. त्या स्टाईल मध्ये बनवलंय त्यांनी, पण नवीन आहे. ते दरबार हॉल, ते राहायची सोय नव्हती. दरबार भरवायचं आणि जे लोकांची गाणी आहेत ते ऐकायचे, त्यांचा कारभार इथनं चालवायचं, सगळं काम इकडनं व्हायचं.